हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज बरंच 9-10 दिवसातून आहे ना आपली देवपूजा झालेली आहे, कारण आम्हाला पण सुतक होतं आणि त्यामुळे तुमच्यासोबत देवपूजेचा पण व्हिडिओ शेअर 10 नव्हता वाजले केलेला. श्रवण तरी आळस आहे तुझ्या अंगात. गौरी आंघोळ झाली का? तर जशी स्वामींची ना मूर्ती आणली तसं हॉलमध्ये गेल्या ना पहिली नजर आपली स्वामींकडे पडते आणि म्हणजे लगेच स्वामी आठवतात आपल्याला. तर हे माझे नंदेचं आहे ना मुलगा आहे, तर त्यांना आहे ना ऑनलाईन क्लास होते. तर सकाळ सकाळ आवरायची घाई असते आणि मुलांचं आहे ना उठणं फार उशिरा असतं. तर सुट्टीला आहे ना आमच्याकडं माझ्या नंदेचा मुलगा आणि बहिणीची मुलगी आलेली होते. तर त्यांचं आवरतं पाहुणे असल्यामुळं पटकन आवरून घेतात, पण आपले घरचेच मुलं आहे ना पटपट उठत नाही आणि आवरत नाही. तर आज आम्हाला तांदळाचे खिच्चे बनवायचे होते. तर त्यासाठी ना मी पाणी ठेवलं होतं आणि त्यात आहे ना थोडेसे जिरे ना बारीक करून टाकले होते. त्याच्यानंतर ती पापडघार आणि मीठ. तर हे सगळा मसाला टाकून झाल्यानंतर आहे ना छान अशी ना त्याला उकळी येऊन दिली होती. मोहनापुरता आहे ना थोडंसं तेल पण टाकलं होतं. आणि पिठाचं पाण्याचं प्रमाण म्हटलं तर पीठ जर 2 पातेले असेल ना आपलं, तर पाणी 4 पातेले टाकायचं. तर माझं पीठ आहे ना 4च पातेले होतं, ते 2 पातेले होतं, तर मी 4 पातेले पाणी टाकलं होतं. आणि एवढे काही कुठं होत नाही, तर आपण आहे ना लाटण्याने व्यवस्थित फोडल्यानंतर निघून पण जातात त्या. कोणाकडे जर छोटं चाटू असेल ना त्याने जरी हटवलं ना तरी पण ते निघून जातात, पण मला लाटण्याने ना सोयीस्कर वाटतं, तर मी लाटण्याने जास्त आहे ना हलवत असते. आणि आता गॅसच्या टंचाईमुळे आहे ना मी शेगडीवरच करत होते. तर आता आहे ना गॅस शेगडी 2200वर होती, तर मी कमी केली होती नंतर. आणि थोडंसं कमी करत हे झालं ना, तर गुठळ्या कमी झाल्या ना, तर पीठ पण आहे ना घट्ट होत जातं. आणि पीठ चांगलं शिजावं म्हणून आहे ना आपल्याला मधून 10-15 मिनटाला आहे ना त्याला हात द्यायचा असतो. आणि हे पीठ एकदा हटून झालं ना त्याच्यावर आहे ना मी छान असं आहे ना धुतलेला कापड आहे ना ते ठेवलं होतं, म्हणजे काय ना वाफ पण आहे ना पिठाच्या तिथंच राहते, बाहेर जात नाही. तर वाफेवर छान असं आहे ना पीठ आपलं शिजून निघतं. आणि चांगलं 1-1.5 तास आहे ना मी पीठ चांगलं शिजून दिलं होतं. तर तुम्ही पाहू शकता मी ना असा कपडा आहे ना त्याच्यावर टाकलेला होता. साईडचं सगळं पातेल्याचं काढून आहे ना त्याच्यावर कपडा घातलेला होता, ओला करून घातलेला होता. तर 1-1.5 तास आपलं पीठ आहे ना छान असं शिजलं होतं. तोपर्यंत आमचे सगळे काम आवरून घेतले होते. तर श्रवणनी आणि गौरीनी सगळ्या पापड्या केल्या होत्या आणि प्रियंकाने टाकल्या आणि मी त्यांना आहे ना लाट्या करून दिल्या होत्या. तर दोघांनी खूप छान आहे ना मदत केली होती आम्हाला पापड्याला. आणि त्यात आमचा आज शिवांश नव्हता. शिवांश ना 2-3 दिवस नणंदबाई आल्या होत्या, तर त्यांना गावाकडे सोडायला गेले ना, तर तो त्याच्या मामाच्या घरीच राहिला होता. तर आज येईल त्याची मावशी आली होती म्हणून राहिला होता तो. आणि पापड्या दाबायला ना शक्यतो अभि आणि श्रवणच दाबतात, कारण यंत्रात सोप्या असतात, त्याच्यामुळं मुलेच पापड्या दाबतात आमच्या तिथं. आणि टाकायला त्यांना कसं व्यवस्थित टाकता येत नाही, त्याच्यामुळे ते ना टाकत नाही तर. आणि गप्पा मारता मारता 1-1.5 तासात आमच्या पापड्या पण होऊन गेल्या. पण आपण आहे ना पटपट करतो, पण मुलांना आहे ना जास्त ओरडत राहावं लागतं. तर ओरडून का होईना पण त्यांनी दोघांनी छान अशा पापड्या केल्या होत्या, कारण आम्हाला मदतीला पण कोणी नव्हतं. म्हटलं चला त्यांना का होईना म्हणून आपल्या पापड्या तरी होऊन जात्या. आणि श्रवणचं जास्त असतं, हीच मशीन पाहिजे, तोच कागद पाहिजे, याच्यावरच त्याचं पापड्या होईपर्यंत होतं. श्रवण तू कागदासाठी सांगतो बाबा तरी. अरे ते कागद कसे बांधतो तरी येते का किती आपलं पीठ दाख. नाही रे किती झालं मी आता 10 मिनिटं बसणार. आम्ही पीठ लागलं. गोळे करून ठेव ना तिथं. अरे गोळे करून ठेवायला काही नाही.
आणि पापड्या झाल्या होत्या आता. आणि श्रवण आहे ना ते पापड्याची खालची खरवडले आवडते, मग सगळ्यांनाच आवडते आम्हाला, कारण त्याच्यात पाणी म्हणजे तेल मीठ सगळं असतं ना, आणि ती खायला पण छान लागते. तर पापड्या होईपर्यंत ना आम्हाला 1-1:30 वाजलीच होते. आणि नंतर आहे ना मग घरात आलो आणि त्याच्यानंतर प्रियंकाने भांडे लावले. आणि आज आम्हाला सोमवार होता सगळ्यांना, तर म्हटलं आज मुलांना पण खिचडी आवडते तर सगळ्यांनाच खिचडी बनवू. तर सगळ्यांसाठी ना मी पापड्या तळ्या होत्या, छान अशा मिरच्या फ्राय करून घेतल्या. आणि कालच दही लावलं होतं, म्हटलं सगळ्यांना खिचडीसोबत दही आवडतं, तर घरीच दूध आणून दही लावलं होतं तर छान झालं होतं. आणि ह्या मिरच्या काही तिखट नसतात त्याच्यामुळे सगळ्यांना आवडतात. तर माझी गुडघे टाकूच रक्त लीक झालं. तुझा रक्त लीक झालेला. काय रक्त सांगायला म्हणते म्हणजे तर पायाला काही लागला असेल श्रवणच्या आणि असं तिथे जखम झाली असेल तर श्रवण म्हणतो माझ्या पायाचं रक्त लीक झालं आहे. तर त्याच्यानंतर जेवण झालं आणि 4-5 वाजले होते. तर शिवांश पण आला होता, मामा आणि मामी सोडवायला आले होते. आणि आंब्याला छान कैऱ्या होत्या, तर म्हटलं चला आता कैरीचं पाडी पण लागला होता आंबा, तर म्हटलं थोडासा मुरांबा करून घेऊ, तर मुरांबा केला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.